पारू या मालिकेचा आजचा एपिसोड भन्नाट झालेला आहे. प्रीतम सरांच्या आगळ्या वेगळ्या उखाण्यानी एपिसोडची सुरुवात झाली आहे. प्रीतम सर म्हणतात, वाटायचं नेहमी चावतोय अंधारात, वाटायचं नेहमी चावतोय अंधारात, कितीही शोधलं तरी सापडत नव्हती वाट. मग एक दिवशी प्रिया आली माझ्या आयुष्यात, मग एक दिवशी प्रिया आली माझ्या आयुष्यात, आता बघा माझी बुलेट ट्रेन धावेल कशी सुसाट. सर्वांनाच हा आगळा वेगळा उखाणा खूप आवडतो. आता अहिल्या मॅडम बोलतात, प्रिया आता उलट तुम्हा. तेवढ्यातच सावित्री आता अहिल्या मॅडमना आठवण करून देतात, या दोघांची आपल्याला लग्नगाठ बांधायला हवी अजून. अहिल्या मॅडम ते काम आता पारूला सांगतात, पण पारू म्हणते, मी कशा पाहिजे. तेव्हा अहिल्या मॅडम म्हणतात, पारू अगं तेच तर आहे, यांच्या प्रेमाला इथपर्यंत तूच तर वाट दाखवलीस ना. सावित्री आता पारूला बाजूला घेऊन बोलतात, हे बघ पारू, तुझ्या देवी अगदी बरोबर बोलतायत. पारू बाळा, तू प्रीतम बाबाची मोठी वहिनी आहेस आणि त्या नात्यानं त्यांची लग्नगाठ तूच बांधायची आहे, नाही म्हणू नकोस. पारूलाही सावित्री आत्यांचे म्हणणे पटते. ती आता प्रीतम सर आणि प्रिया मॅडमची लग्नगाठ बांधते. अहिल्या मॅडम आता प्रियाला म्हणतात, उजव्या पायाने माप ओलांड आणि आत ये प्रिया. आणि प्रिया आता माप ओलांडणार तोच दामिनी म्हणते 1 मिनिट. आणि अहिल्या मॅडमला म्हणते, वहिनी, किर्लोस्करांची सून पहिल्यांदाच गृहप्रवेश करते. आपण सगळ्या गोष्टी रीतीने परंपरे करतोय ना, मग सुनेचा गृहप्रवेश करताना मुहूर्त नाही बघितला. तुम्ही एवढी मोठी चूक कशी काय करू शकता. एक वेळ मुहूर्त बघितला नाही ते ठीक आहे, पण तुम्ही या दोघांचं डायरेक्ट लग्नच लावून दिलं. त्याआधी प्रीतमची प्रियाची पत्रिका कुठे बघितली. आपण काहीच नाही बघितलं. मला एवढंच म्हणायचंय, त्यांचे गुण नाही जुळले. उद्या दोघात भांडण झालं आणि ते भांडण डिव्होर्स पर्यंत गेलं तर. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, दामिनी, प्रीतमचं लग्न झालं, त्याला सावरून घेणारी जोडीदार मिळाली, लक्ष्मी घरात येत आहे. इतक्या वर्षांनी मला माझा भाऊ भेटला, याच्यापेक्षा अजून काय शुभमुहूर्त हवाय तुला. त्यावर दामिनी म्हणते, पण वहिनी, अजून एक प्रश्न आहे. हे सगळं तुम्ही बोलताय कारण तुमच्या भावाची मुलगी आहे म्हणून ना. प्रीतमने दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न केलं असतं तर इतक्या आनंदाने तुम्ही तिला स्वीकारलं असतं का. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, अगं दामिनी, प्रीतमची पसंती तीच माझी पसंती. आणि प्रीतमनं अगदी कोणाशीही लग्न केलं असतं ना, तरीही मी प्रीतमचा आणि त्याच्या बायकोचा तितक्याच आनंदाने स्वीकार केला असता. माझ्या घरात येणारी माझी सून या घरची लक्ष्मी असणार आहे. असे म्हटल्यावर दामिनीचे तोंड पार पडलेले असते. पुढे अहिल्या मॅडम प्रियाला म्हणतात, प्रिया, उजव्या पायाने माप ओलांड आणि ये घरात. आणि फायनली अशा रीतीने प्रियाचा गृहप्रवेश होतो. आता सगळेच टाळ्यांनी त्यांचं स्वागत करतात. पुढे अहिल्या मॅडम म्हणतात, चला आता जोडीने देवघरात चला आणि आपल्या देवीचे दर्शन घ्या. आता देवघरात मुंडवळ्या काढून प्रिया मॅडम प्रीतम सर देवीचे आशीर्वाद घेतात. पारूला देवीही गाठ सोडवायला सांगतात. प्रिया मॅडम देवाला म्हणतात, मी एक घर सोडून आता दुसऱ्या घरात आलीये. त्या घरावर जितकं प्रेम केलं तितकंच प्रेम मला या घरावर करायचंय. या सोन्यासारख्या माणसांची सोन्यासारखी मनं जिंकायची आहेत आणि ती जपायची सुद्धा आहेत. तर देवा मला ताकद दे. प्रीतम सरही म्हणतात, देवा, आयुष्यात मी खूप चुका केल्यात, भरकटलं होतं आयुष्य माझं, पण प्रिया मॅडम मुळे त्याला आता योग्य वाट मिळाली आहे. आता फक्त त्यांना जपायचं आहे मला. त्यांच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही असं वागण्याची ताकद दे मला. पुढे पारूही देवाला म्हणते, माझं आणि आदित्य सरांच्या नात्याचं जे व्हायचं ते होईल, पण आता तरी या दोघांचं आयुष्य मार्गी लागू दे आणि माझ्या देवी यांच्या घरात कायम प्रेम नांदू दे. पुढे अहिल्या मॅडमही देवाचे आशीर्वाद घेतात. त्या म्हणतात, देवी, माझ्या हातून खूप मोठी होणारी चूक तू थांबवलीस, मला सांभाळून घेतलंस. आता जसं माझ्या प्रीतमला योग्य जोडीदार मिळाली आहे, तसंच माझ्या आदित्यसाठी पण त्याला साजेशी मुलगी मिळू देत. माझं कुटुंब परिपूर्ण होईल. पुढे प्रीतम सर अहिल्या मॅडम आणि श्रीकांत सरांचे आशीर्वाद घेतात आणि नंतर ते मोहन काका आणि दामिनीचेही आशीर्वाद घेतात. मोहन काका म्हणतात, सुखी राहा. पण ही दामिनी सुधारते वय. ती म्हणते, प्रिया, आधी तू एक एम्प्लॉय होतीस आणि मी या घरची मालकीन. आता फार काही बदललेलं नाहीये. तू सून आहेस आणि मी सासू. आणि सासू सुनेचं नातं फार काही वेगळं नसतं, अगदी नोकर आणि मालकासारखं असतं. दामिनी मॅडमचे हे बोलणे ऐकून आदित्य सर म्हणतात, काकू काय बोलतेस. त्यावर दामिनी म्हणते, अरे आदित्य, मी गंमत केली होती वातावरण हलकं करण्यासाठी. पुढे अहिल्या मॅडम म्हणतात, तुम्ही दोघं, प्रिया प्रीतम, जा आणि फ्रेश वाहता. आणि लक्षात ठेवा, पुढचे 2 दिवस जोपर्यंत सगळे विधी संपत नाहीत ना, तोपर्यंत दोघांनी वेगवेगळं राहायचंय. असे म्हटल्यानंतर सगळेच आता हसू लागतात. पारू आता प्रिया मॅडमना प्रीतम सरांच्या खोलीमध्ये घेऊन जाते. खोलीत आता जाताना प्रिया मॅडम आणि पारूला तिथेच खाली आदित्य सर आणि प्रीतम सर भेटतात. आता प्रीतम सर स्वतःचा फेटा काढून आदित्य सरांना घालतात आणि प्रिया मॅडम पारूला आदित्य सरांच्या शेजारी नेऊन उभी करतात आणि त्या दोघांचेही हे दोघं आशीर्वाद घेतात.
पारू प्रिया मॅडमना म्हणते, प्रिया मॅडम, तुम्ही या घरचे सून आहात. अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणजे माझ्या देवी यांची सून आहात. या घरच्या मालकीण आहात तुम्ही. मालकानं कधी नोकराच्या पाया पडायचं नसतं. हा मान आता तुमचा आहे आणि तो जपा. आणि मी आहेच की तुमच्या आणि या घराच्या सेवेला. त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, पारू, तू जेव्हा गावी आली होतीस ना, तेव्हा आबांची समजूत काढायला, तेव्हा काय काय म्हणाली होतीस ग, आठवतंय तुला? आदित्य सरांची बायको म्हणून राहिली होतीस. आज माझं प्रेम, माझे प्रीतम सर माझ्यासोबत आहेत. मी या घरची सून म्हणून आले आहे आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे. तुझा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा, कारण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. आबांनी तुला त्यांची मुलगी मानलंय आणि त्या नात्याने मी तुझी बहीण झाली आहे ना ग. आणि खुद्द अहिल्यादेवी आबांना देवासमान मानतात आणि तू त्यांची मुलगी आहे. आता तूच मला सांग, तुला अजून किती कारण देऊ? मी या घरची सून जरी झाली असली ना, तरी तू माझीच आहेस. मी तुला मान तर देणारच. हा मान तुझाच आहे. पुढे प्रीतम सरी म्हणतात, एक्झॅक्टली. आणि तू दादाला जी साथ दिलीये, जी ताकद दिली आहेस ना, ती कशातच मोजता येणार नाही. तुम्ही दोघं असंच आमच्या सोबत राहा कायम. तुम्हाला मी कधीच अंतर देऊ शकत नाही. तोपर्यंत इकडे अहिल्या मॅडम पोलिसांशी फोनवर खोलीमध्ये बोलत असतात. त्या म्हणत असतात, हा इन्स्पेक्टर साहेब, दिशा माझं नाव जरी वापरत असली ना, तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही अगदी कायदेशीर मार्गाने जा आणि कुणीही माझं नाव वापरत असेल तर तुम्ही थेट मला फोन करून माझ्याशी बोलू शकता. माझी काही हरकत नाहीये. तोच आता सावित्री आत्या दिशाची बॅग घेऊन येतात तिथे. अहिल्या मॅडम विचारतात, हे सगळे कपडे आणि तिचं सामानच आहे ना? हे ताबडतोब तिच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था कर. मला तिची कुठलीच वस्तू किंवा कुठलीच आठवण या घरात नको आहे. सावित्री आता ठीक आहे म्हणतात आणि त्या तिथून निघून जातात. तोच आता तिथे श्रीकांत सर येतात आणि विचारतात, अगं अहिल्या, आनंदाच्या क्षणी चेहऱ्यावर एवढी नाराजी कशासाठी? त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, खरं सांगायचं तर आज मला खूप शांत वाटतंय. खूप मोठी जबाबदारी पार पाडल्याचं समाधान आहे. इतकी वर्ष माझ्या मनाच्या कोपऱ्यात दाबून ठेवलेला माझं माहेर, ते मला आज परत मिळालंय. मला माझा सय्यादादा परत मिळालाय. खरं सांगू, मला आज खूप मोकळं वाटतंय. पुढे श्रीकांत सर म्हणतात, तुला आठवतंय आपलं एकदा बोलणं झालं होतं? सगळं मुलांना सोपवून आपण गावी जाऊया राहायला. मग काय विचार आहे यावर? थोड्याफार जबाबदारी राहिल्या आहे, त्यातून मोकळे होऊया आणि सय्यादादा बरोबर गावी जाऊन मस्त राहूयात. पुढे अहिल्या मॅडम म्हणतात, आदित्य आणि मोहन तसेही बिझनेस सांभाळतात. हळूहळू प्रिया आणि प्रीतमच्या खांद्यावर पण आपण जबाबदारी देऊयात. पण ह्यात दिशानी विस्कटलेल्या गोष्टी मात्र मला मार्गी लागायला हव्यात. आपल्या आयुष्यात एक वादळ आणलं होतं तिनं. त्यावर श्रीकांत सर म्हणतात, आपण योग्य वेळी वाचलो ना, असं समज ना तो. अहिल्या मॅडम पुढे म्हणतात, अरे पण ती आपल्याला एवढी जवळची वाटत होती. ती असं काही वागेल असं माझ्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. पुढे श्रीकांत सर म्हणतात, आता तिचा आणि आपला काही संबंध आहे का? नाही ना, मग तिचा विचार का करतोय आपण? इथून पुढे तिचा विषयही काढायचा नाही. इकडे आदित्य सर त्यांच्या खोलीत मस्त गाणं गुणगुणत बसलेले असतात. ते खूप आनंदात असतात, खूप प्रसन्न असतात, खूप छान मूड मध्ये असतात. तोच तिथे पारू येते आणि आदित्य सरांना म्हणते, आदित्य सर, तुम्हाला गाणं बी म्हणता येतं की? मला तर वाटलं तुम्हाला फक्त बिझनेस आणि बिझनेसच करता येतो. आदित्य सर पारूला येऊन आता मिठी मारतात आणि म्हणतात, थँक्यू सो मच पारू, आज मी खूप खुश आहे. अगो, तू कुठल्या मातीची बनलेली आहेस? आम्ही सगळ्यांनी हार मानली होती, पण तू गिव्हअप नाही केलं. तू आशा नाही सोडलीस. आज प्रीतमचं लग्न झालंय ना, ते फक्त आणि फक्त पारू तुझ्यामुळे. प्रीतमला त्याचं प्रेम मिळालंय ना, आज घरात जो काही आनंद आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे आहे पारू. थँक्यू सो मच. त्यावर पारू म्हणते, आदित्य सर, मी फक्त माझं कर्तव्य केलं, मैत्रीचं. प्रीतम सर माझं लई चांगला मित्र आहेत आणि मी त्यांना दुःखात नाही बघू शकत. आदित्य सर, मी हे जे काही बी केलं ना, ते फक्त आमच्या मैत्री खातर केलं, माझ्या देवयाईंसाठी केलं. त्यावर पुढे आदित्य सर म्हणतात, मी पण मित्र आहे ना ग तुझा. मैत्री खातर मला आज तुला काहीतरी द्यायचंय. मी काय देऊ सांग ना? पण पारू मनातल्या मनात म्हणते, मी आयुष्यभर तुमची सावली बनवून तुमची साथ द्यायची इच्छा आहे माझी. येणारा प्रत्येक क्षण तुमच्या सोबत घालवायची इच्छा आहे माझी. हे सुख तुम्ही मला देऊ शकाल? तोच आदित्य सर परत एकदा विचारतात, सांग ना पारू, मी काय देऊ तुला? पण पारू म्हणते, आदित्य सर, तुम्हाला मला गिफ्ट कशा द्यायचंय? मी प्रिया मॅडमना आणि प्रीतम सरांचं लग्न लावून दिल्यास मदत केली म्हणूनच ना. मी सांगितलं ना तुम्हाला, मी हे सगळं माझ्या मैत्रीसाठी केलं आणि मित्राला मदत केली म्हणून काय मोबदला घ्यायचा? पण आदित्य सर म्हणतात, पण तू जे काही केलंस ना, त्याचं मोल कशातच होऊ शकत नाही पारू. पण एक मित्र म्हणून तरी मला काहीतरी गिफ्ट देऊ देत ना. पण पारू म्हणते, मला काय बी नको आहे धनी.
आदित्य सर आता खूप खुश होतात आणि म्हणतात, किती दिवस झालं मी हेच मिस करत होतो. आपले गावाकडचे दिवस किती मस्त गेले. तुझ्यामुळे मला प्रत्येक क्षण खूप छान जगता आला. थँक्यू. मला काहीतरी गिफ्ट देऊ दे ना प्लीज. पण पारू म्हणते, हाय का आता आदित्य सर, मी सांगितलं ना तुम्हाला, मला खरंच काय ती नको आहे. येते मी. असे म्हणून पारू तिथून निघून जायला निघते. तोच पारूच्या पायातले पैंजण खाली तुटून पडते. आदित्य सर ते आता पायातले पारूच्या हातात देतात आणि पारूही ते घेऊन आता निघून जाते. आता आदित्य सरी तिथेच बसतात, गिफ्टचा विचार करत असतात. तोच त्यांना एक आयडिया सुचते आणि ते खूप खुश होतात. ते नक्की पैंजणाचाच विचार करत असणार की पैंजणच आपण पारूला गिफ्ट दिले पाहिजे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर प्रेक्षको, कसं वाटलं आजचा एपिसोड? असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.